OTP येऊन बी 4-5 दिवस झाले तरी चक्रा मारल्या तरी काहीच नाही. आता म्हणले 4 वाजता आहे, आम्ही सांगतो कुठे गेलोत कार्ड म्हणून. कुणी म्हणतं केवायसी झाली, कुणी म्हणतं पावती, ज्या दिवशी पावती भेटली त्या दिवशीच टाकी भेटली पाहिजे. असे बरेच अनेक समस्या आहेत. 5-5 बार येऊन घेऊन आणि पुन्हा काही माणसाला इथं घाम येतात उन्हामुळे, पाणी नाही प्यायला इथं. आता इथं एक जर कर्मचारी ठेवला असता आणि बाकीचे जेवायला गेले असते, नंतर ह्याला टाईम दिला असता, नंतर ह्या लोकांची अडचण दूर झाली असती ना. योग्य एक नाही आहे. लाईनीत थांबतात लोक आणि त्यांचा जेव्हा नंबर येतो तेव्हा त्यांना कळून येतं की इथं फक्त कॅश पेमेंट होतं, ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती काही प्रमाणात निवळली असली तरी मात्र अजूनही आपल्याकडे गॅस असेल किंवा इंधनाचा तुटवडा असेल काही प्रमाणात जाणवताना पाहायला मिळतो आहे. कारण गॅस एजन्सी बाहेर अजूनही ग्राहक रांगा लावत आहेत. कोणाची KYC राहिलेली आहे, कोणाचं ऑनलाईन बुकिंग होत नाही आहे, काही जणांची KYC देखील होत नाही आहे. तर टाकी घेण्यासाठी, गॅस टाकी मिळवण्यासाठी मोठी कसरत ग्राहकांना करावी लागते. मी बीड शहरातील एका गॅस एजन्सी बाहेर आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही जी गॅस एजन्सी आहे, या गॅस एजन्सीचे दोन्ही शटर सध्या खाली बंद करण्यात आलेले आहेत. कारण या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे ही गॅस एजन्सी बंद आहे. काही वेळानंतर ही उघडेल. मधला 2 ते 2.5 तासाचा कालावधी हा त्यांच्या जेवणाचा असतो, त्यांचा लंच टाईम असतो. मात्र अशा आणीबाणीच्या काळामध्ये लंच टाईम घेणं महत्त्वाचं आहे का, किंवा एखादा व्यक्ती या ठिकाणी बसवला पाहिजे, त्या व्यक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केली पाहिजे अशी देखील मागणी होताना पाहायला मिळते. तर पुरवठा अधिकाऱ्यांनी आता या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण मधल्या काळातला जो 2 तासाचा वेळ आहे तो वाचेल आणि या ठिकाणी एखादी व्यक्ती जर बुकिंग करण्यासाठी बसली किंवा या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसली तर निश्चितच गॅस एजन्सी बाहेरच्या रांगा कमी होतील. आपल्यासोबत या ठिकाणचे काही ग्राहक आहेत. काका, मला सांगा, तुम्ही किती वेळपासून बसलात आणि असं बंद ठेवल्यानंतर काय अडचण होते? 5वी चक्कर आहे. कुणी म्हणतं केवायसी झाली, कुणी म्हणतं पावती, ज्या दिवशी पावती भेटली त्या दिवशीच टाकी भेटली पाहिजे. असे बरेच अनेक समस्या आहेत. 5-5 बार येऊन घेऊन आणि पुन्हा काही माणसाला इथं घाम येतात उन्हामुळे, पाणी नाही प्यायला इथं. त्यामुळे बेजार होतो. काय करा आता, दुपाराची सुट्टी घ्या, पुन्हा आता आले 3 वाजता की अर्धा घंटा टाईमच लागतो पुन्हा ऑफिस उघडायला. हां, मला सांगा की आपण जर पाहिलं तर आता आणीबाणीचा काळ आहे, आपण म्हणतो की पुरवठा कमी आहे, त्याच्यामुळे गर्दी तर होणं साहजिक आहे. गर्दी होते, प्रत्येकाला वाटतं की आपल्या गॅस संपत आला, आपण गॅस भरला पाहिजे. मात्र ह्या मधला बंदच्या काळामध्ये जर बंद नाही ठेवलं आणि इथं जर एखादा व्यक्ती बसवला तर परिस्थिती आटोक्यात येईल किंवा मग सर्वांना गॅस मिळण्यास हे होईल. निश्चितच त्यांनी हा जो बंद ठेवलेला आहे, आता जी एजन्सी बंद ठेवलेली आहे त्यांनी ही एजन्सी बंद ठेवायला नाही पाहिजे. त्या बंदच्या काळामध्ये त्यांच्या जेवणाच्या काळामध्ये एखादा कर्मचारी तर नियुक्त करायला पाहिजे, जेणेकरून किमान 5 ते 10 लोकांची तरी प्रश्न सुटायला मदत होईल. मला सांगा की पहिलं आपण जर बुकिंग केली तर घरी गॅस टाकी याची मात्र आता 48 तासाचा वेळ लागतो. त्यात KYC आहे, तुमचं ऑनलाईन बुकिंग आहे, OTP आहे, अशा सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. तर काय नेमका याची अडचण होते? कारण युद्धाची परिस्थिती निवडली आहे, सांगितलं जातं की गॅस उपलब्ध आहे, पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, मात्र प्रत्यक्षात असं आहे ग्राउंडवर? नाही आहे, तसं काहीच नाही आहे. हे काय करतात, ब्लॅकमध्ये बी देत असतील, हे असे लोक करीत असतील. आता ह्या मुलाचं काय झालं आहे, OTP आला आहे आणि त्याला म्हणते तू KYC कर. काय बरोबर आहे का ना भाई तुझं? मग आता KYC कर आणि OTP कसं काय आला? त्यांना दाखव. KYC करा म्हणते. मग आता हे कसं 4 तारखेला आलेला आहे तरी आणि आता या उन्हामध्ये एवढे लोक थांबले तिथं, बरोबर आहे. आता इथं एक जर कर्मचारी ठेवला असता आणि बाकीचे जेवायला गेले असते, नंतर ह्याला टाईम दिला असता, नंतर ह्या लोकांची अडचण दूर झाली असती ना. योग्य एक नाही आहे. हां, तसं न करता हे काय केलं, डायरेक्ट लॉक केलं आणि पूर्ण गेले तर आणि इथं लोक बसले तर. निश्चित आपण बघितलं की अनेक वेळा असं देखील नागरिकांच्या तक्रारी आहेत, ग्राहकांच्या तक्रारी आहेत की गॅस एजन्सी चालकाकडून आरेरावी केली जाते, कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत. कारण प्रत्येकजण आपापल्या अडचणीमध्ये आहे, प्रत्येकाला घरामध्ये गॅस न्यायचा आहे. मात्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळते का? काय सांगतात? माझं इथे बाजूलाच शॉप आहे. मी खूप नागरिकांना बघतोय की ते उन्हामध्ये लाईनीमध्ये थांबत आहेत, की लांबच लांब रांगा आहेत इथं. आणि दुसरं म्हणजे इथं कित्येक लोकांना असं सांगण्यात येत नाही की इथं कॅश पेमेंट फक्त स्वीकारलं जातं. लाईनीत थांबतात लोक आणि त्यांचा जेव्हा नंबर येतो तेव्हा त्यांना कळून येतं की इथं फक्त कॅश पेमेंट होतं, ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही. दुसरं म्हणजे इथं पाण्याची सुविधा नाही आहे, थांबण्याची सुविधा नाही आहे. काही उन्हात लोक एवढ्या मोठ्या सेल्सिअसच्या उन्हामध्ये थांबलेले आहेत कित्येक घंटो. तर निश्चितच या सगळ्या अडचणी आहेत या ग्राहकांच्या. आणि आपण जर पाहिलं तर गॅस एजन्सी बाहेर अशा पद्धतीने हे सगळे लोक बसलेले आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे की आता ही कधी एजन्सीचे हे दोन्ही शटर उघडतील आणि कधी आपल्याला गॅस मिळेल. काही महिला देखील या ठिकाणी. ताई, तुम्ही कुठून आला आणि किती दिवसापासून तुम्ही या गॅससाठी इकडे चक्र मारता? बरेच दिवस झाल्याच्या 5-6 चक्र झाले. आता आधी म्हणले तुमचं ऑफिस KYC करा. KYC करायला गेलं म्हणजे तुमचं कार्ड इथं नाही झालं, दुसऱ्या ऑफिसला गेले. मग म्हणलं दुसऱ्या ऑफिसला तर म्हणलं काय करायचं ते म्हणले आता ह्याचं हे करा, OTP तुम्ही सांगा. OTP येऊन बी 4-5 दिवस झाले तरी चक्रा मारल्या तरी काहीच नाही. आता म्हणले 4 वाजता आहे, आम्ही सांगतो कुठे गेलोत कार्ड म्हणून. आम्ही म्हणलं आम्हाला कार्ड आल्याशिवाय जायचंच नाही. आईसोबत आलेली मी.
आईला अवलपूर. आणि तिच्यासोबत माझे घरचे मिस्टर आले, माझी मुलगी आली, आता मी पण आले. म्हणलं आज जायचंच नाही KYC होऊ नाही तर काही होऊ, कोणत्या ऑफिसला गेले ते तरी आपल्याला कळन. या अडचणी आहेत ग्राहकांच्या. एक बाबा आहेत, अतिशय वयस्कर आहेत, त्यांच्या हातामध्ये गॅसचं कार्ड आहे, अगदी त्यांना चालता येत नाही. मी त्यांना खालच्या पायरीवर यायचं सांगितलं होतं, मात्र ते बोलले की मला चालण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून ते खाली शिकले नाही. आपण त्यांच्याकडे बाबा काय नेमकी अडचण आहे? काय नाही, हे करायचं याला KYC करायचं. KYCला 2 रोज झालं येतो, चालता येत नाही. रिक्षाने पैसे घालले होते 200-400 रुपये आणि यायला तर जायला होतं. काय होतच नाही तर काय वासवाडी नाही, वासवाडी नाही. वासनवाडीचे ग्राहक आहेत, गावामध्ये गॅस येत नाही म्हणून ते बीड शहरामध्ये आले. पैसे खर्च करून या ठिकाणी त्यांना यावं लागतं आणि त्यांनी सांगितलं की आजारी असताना देखील ते या ठिकाणी आले, KYC करण्याचा प्रयत्न केला. लोकाशा TV पुन्हा एकदा आम्ही पुष्टी करतो एका वाक्याची की कुणीही पॅनिक होऊ नका. लोकाशा TVच्या माध्यमातून मी आवाहन करतो की कुणीही पॅनिक होऊ नका. अशा परिस्थितीमध्ये आपण देखील एजन्सी असेल किंवा प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. मात्र प्रश्न आता असा उपस्थित होतो की जे पुरवठा अधिकारी अनेक वेळा आदेश काढतात, जिल्हाधिकारी असतील किंवा या यंत्रणेमध्ये काम करणारे जे अधिकारी असतील ते आदेश काढतात. मात्र हे आदेश काढल्यानंतर ग्राउंडवर आणि ग्राउंडची रिॲलिटी काय ही देखील त्यांनी येऊन पाहिलं पाहिजे. कारण मधल्या काळामध्ये जे काही हे गॅस एजन्सी बंद होत आहेत, जेवणाच्या वेळा असतील त्यांच्या, त्यामध्ये गॅस एजन्सी सुरू राहिल्या पाहिजे असं देखील ग्राहकांनी मागणी केली आहे. तर KYC असेल किंवा OTP सारख्या यासारख्या ऑनलाईन ज्या काही पद्धत आहे, या ऑनलाईन पद्धतीमध्ये थोडी तरी सुसूत्रता असली पाहिजे, जेणेकरून या अशा ग्राहकांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागणार नाही. दुसरीकडे आता युद्धाची परिस्थिती निवळली आहे असं सांगण्यात येतं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तर होर्मुझ खाडीतून गॅसचे जे काही जहाज आहेत ते सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी किंवा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागेल. मात्र या ठिकाणी स्थानिक लेवलवर तरी प्रशासन असेल किंवा पुरवठा अधिकारी असतील यांनी काही नियम बदलून या लोकांना तात्काळ गॅस कसा मिळेल किंवा यांना जे नियम घालून दिले आहेत त्यामध्ये सुसूत्रता कशी निर्माण होईल याच्यासाठी देखील प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.